तर फ्रेंड्स दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघत आहे घरी जाण्यासाठी. तर या ठिकाणी असे टेंट वगैरे लागतात, दुकान वगैरे लागतात. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज जात आहे मी सुपोपडशी. सुपोपडशी म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये आमची एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये सुपो महाराज म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे. तर आज जाऊ आपण त्या ठिकाणी दर्शनासाठी. तर फ्रेंड्स ते जे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी बरेच लोक दर्शनाला जात असतात, ते पण रविवारी, कारण सुपो महाराजांचा दिवस असते रविवार. त्याच्यामुळे आज संडे असल्यामुळे आपण जात आहे सुपोपडशीला. तर आजची आहे 7 तारीख. तर फ्रेंड्स सकाळचे वाजले 7:10 होत आहे. तर आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली मी, कपडे वगैरे घालून रेडी आहे. तर आता जाऊ आपण सुपोपडशीला. तर फ्रेंड्स ते जे तीर्थक्षेत्र आहे ते खूप प्रसिद्ध आहे आमच्या पूर्ण या एरियामध्ये. तर बरेच लोक दुरून तिथे येतात दर्शनासाठी. आणि तिथं फक्त महत्त्व रविवारचंच आहे, कारण ते महाराज म्हणजे त्या ठिकाणी रविवारी जास्त गर्दी राहते बाकी दिवसांपेक्षा. तसं आपण मधात पण जाऊ शकतो, पण रविवारी सहसा जास्त लोक जातात. तर आज आहे संडे, 7 तारीख आजची, 7 जून. तर चला निघूया. आता घेत आहे या ठिकाणी चाय. आईने चाय बनवला विथ बिस्किट. तर फ्रेंड सकाळचे वाजले 7:20. आता निघालो मी मंदिरामध्ये जाण्यासाठी. जय रामदेव बाबा. तर फ्रेंड्स या ठिकाणी कॉलेजवर पोलिसांची ट्रेनिंग चालू आहे, पाहू शकता तुम्ही. सगळे पोलीसवाले त्या ठिकाणी सगळे ट्रेनिंग राहते यांची. तर फ्रेंड्स आता आलो आसलगाव. आता इथून ऑटो वगैरे पकडला. ऑटो पकडल्यानंतर जायचं आहे सुपोपडशीला. हे आसलगाव तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल मागे. हा जो रोड आहे इथून जायचं आहे मंदिराकडे. ते समोर काकू चालत आहे, त्यांच्या मागे जायचं आहे. तिथून समोर गेल्यानंतर रोड आहे. आता व्हॉइस ओव्हर करत आहे मी सध्या. मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुकान वगैरे पाहायला मिळतील, छोटे छोटे प्रसादाचे दुकान. त्यानंतर दर्शनासाठी आतमध्ये जाण्याचा जो वे आहे तो हा इथून आहे. इथून आतमध्ये जावं लागते. तर हा आहे आतमधला एरिया. या ठिकाणी देवाची खूप मोठी मूर्ती आहे आतमध्ये. ती तुम्हाला वरती फोटो दिसत आहे त्या टाईपमध्ये साईडनं मूर्ती आहे. तर मंदिरामधून दर्शन वगैरे झाल्यानंतर मी आलो बाहेर. हा आहे बाहेरचा एरिया. या ठिकाणी लोक वगैरे बसून होते. या ठिकाणी एक आजोबा बसून होते जे पत्री बांधून देत होते. तर मी पण 4-5 पत्र्या बांधून घेतल्या त्यांच्याकडून. तर ही जी जागा आहे या ठिकाणी आरती वगैरे लावतात, जे टेबल ठेवून आहे त्या ठिकाणी. थोडं समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नारळ फोडण्याची जागा. दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो. या ठिकाणी खूप सारे दुकान लागून होते प्रसादाचे वगैरे. तर इथे थोडा वेळ थांबलो, नंतर निघालो मी बाहेर. तर बाहेर आल्यानंतर मी पाहिलं या ठिकाणी खूप. तर फ्रेंड दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं, काही जास्त गर्दी नव्हती, लवकर नंबर लागला आणि दर्शन पण एकदम चांगल्या प्रकारे झालं. दर्शन वगैरे झाल्यानंतर मी बाहेर निघालो. इथं मार्केटमध्ये थोडा वेळ फिरलो. फ्रेंड्स मंदिरातून आलेलं दर्शन वगैरे झालं. तर या ठिकाणी असे टेंट वगैरे लागतात, दुकान वगैरे लागतात दर रविवारी, पाहू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघत आहे घरी जाण्यासाठी. हे पाहू शकता तुम्ही. मगाशी ज्या साईडनं आलो ती बॅक साईड होती मंदिराची. हे इथून समोरून यासाठी रस्ता आहे. या ठिकाणी दुकान वगैरे लागून आहे. फ्रेंड्स भंडारे वगैरे होत असतात दर रविवारी. हे पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी झाडाखाली भंडारे चालू आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे भंडारे असतात. जे समोरचं गेट दिसत आहे फ्रेंड्स हे ओपनिंग. इथून गाड्या वगैरे आतमध्ये येतात. मग आम्ही तिथून आलो, तिथे बॅक साईड होती, तिथून जवळ पडते मंदिर. आता घरी जाण्यासाठी गाड्या वगैरे इथंच भरतात समोर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे ओपनिंग श्री संत सुपोजी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र आहे. तर या ठिकाणी आलो तुम्ही. फुलं वगैरे घेतले पूजेसाठी. आता जाते घरी. हे पाहू शकता गावामध्ये आलो मी. त्या ठिकाणी चालू आहे पोलीस ऑफिसरची ट्रेनिंग. या ठिकाणी झाडाखाली आहे. मग अशी मी आलो तेव्हा पण चालू होती, अजून पण चालूच आहे.
तर फ्रेंड्स हे गाड्या वगैरे जे दिसत आहे त्यांच्याच गाड्या आहेत. या ठिकाणी ट्रेनिंगसाठी आलेले आहेत. ते गाड्या वगैरे लावून दिले. या ठिकाणी चालू आहे त्यांची ट्रेनिंग तिकडे. जसं की मग दाखवलं मी, त्या सर्व गाड्या त्यांच्याच आहे. या ठिकाणी बहुतेक दर रविवारी राहते यांची ट्रेनिंग. वॉर्मअप वगैरे वर्कआउट करायला येतात. जय रामदेव बाबा. तर फ्रेंड्स फायनली आलो होतं घरी, हे पाहू शकतो तुम्ही. तर फ्रेंड्स आज मंदिरात गेलो होतो. तुम्ही कंप्लीट ब्लॉग पाहिला असेल तर ब्लॉग नक्की कसा वाटला कमेंटमध्ये सांगसाल. आता ब्लॉग एडिट करायचा बाकी, एडिट करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर फ्रेंड्स उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर उद्याचा ब्लॉग कंप्लीट पाहाल, कारण उद्या मी थोडं बाहेरगावी जातो आहे अकोल्याला. माझ्या बहिणीच्या कॉलेजचं थोडं ॲडमिशनचं काम होतं त्याच्यामुळे. तर मी जाते अकोल्याच्या PDQ कॉलेजमध्ये. तर तिथं तुम्हाला कॅम्पस वगैरे दाखवणार. जर इन फ्युचर जर तुम्ही तिथे ॲडमिशन वगैरे घेत असाल तर तुम्हाला कॅम्पस या ब्लॉगतून माहीत पडून जाते की कॅम्पस वगैरे कसं आहे. तर उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे, तर कंप्लीट पाहाल.